अमरावतीच्या बडनेरा शहरात खुलेआम मटका जुगार सुरू आहे। अवैध धंद्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। कारवाई होत नसल्याने परिसरातील नागरिक आक्रमक झाले। बडनेराच्या आठवडी बाजार परिसरात खुलेआम वरली मटका चालतो। ही दृश्य आपण पाहतोय। खुलेआम मटका सुरू आहे। अमरावतीच्या बडनेरा शहरात मटका जुगारचा व्हिडिओ समोर आला। या मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या गावावर अवैध वरली मटका जुगार असे अवैध धंदे करून या सर्व गावकऱ्यांना याचे व्यसन लावून त्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी अवैध धंदे करणारे वरली मटके चालवणारे करत आहे। मी आज पोलीस निरीक्षक साहेबांना हे आवाहन करतो की हे असे अवैध धंदे बंद करून आपल्या या बडनेरा शहराच्या नवतरुण पिढीला, तरुण वर्गाला व्यसनाच्या जुगाराच्या अधीन जाण्यापासून रोखले पाहिजे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत जोडले। छगन, आपण पाहतोय अमरावती शहरातला एक महत्त्वाचा भाग बडनेरा आणि बडनेरा या भागामध्ये ओपनली खरं तर शहरात खुल्या मटका जुगार सुरू आहे। त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झाला। काय या संदर्भातली अधिकची माहिती? कारण नक्कीच गेल्या अनेक दिवसापासून या बडनेराच्या परिसरामध्ये खुलेआम वरली असेल, अवैध धंदे असतील, खुलेआम सुरू आहे आणि यावरती पोलिसांचा अंकुश नाहीये। त्यामुळे या बाजारामध्ये म्हणजे मुख्य बाजारपेठ जी आहे बडनेराची, त्या बाजारपेठेमध्ये या अवैध व्यवसायांना उधाण आलेले आहेत आणि याचा जो व्हिडिओ आहे हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदू सूर्य प्रतिष्ठानने हा अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी पाऊल उचललेलं दिसते आहे। त्यांनी तशी पोलिसात देखील तक्रार केलेली आहे। मात्र आश्चर्य हे आहे की अशा खुलेआम पद्धतीने, ज्या पद्धतीने मुख्य बाजारपेठेमध्ये हा व्यवसाय चालतो, तर मात्र याकडे पोलिसांचं दुर्लक्ष का होते आहे किंवा पोलीस मुद्दाम याकडे दुर्लक्ष करतात का, हा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे। कारण बडनेरा भाग जर म्हटलं तर ग्रामीण भागाचा हा परिसर असतो। रवी राणा यांचा हा मतदारसंघातला बडनेरा हा भाग आहे आणि या भागात शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने असतात आणि त्यांना अवैध व्यवसायाकडे ओढण्याचं काम या माध्यमातून, अवैध व्यवसायातून होते आहे। त्यामुळे आता पोलीस नेमकं या अवैध व्यवसायावर काय कारवाई करतात आणि हा अवैध चालणारा व्यवसाय हा बंद करतात का, याकडे आता बडनेराच नाही तर अमरावतीकरांचं देखील लक्ष लागलेलं आहे। करण नक्कीच छगन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।